तुम्हाला एक गोष्ट विचारू? काय? भगवान तुमच्या समोर आला आणि भगवान तुम्हाला विचारते की तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्ही काय सांगणार भगवानला? आता देवाकडे काय मागणार आहे? जर मनात अशी इच्छा आहे का घेऊ शकत पण घेता येत नाही, नाही का? देखो हमारे घर में कैसे रहते आप, ये सब फूट गए, ये कपड़ा ऐसे रखते। कपडा असं दोरीवरच ठेवते तुम्ही? हो असं पिशवीत कपडा सगळं ठेवते? ठेवाय काहीच नाही, मग ते ठेवतो. आमचा यो पाऊस येतो तर सगळं कपडे खराब होते. तरी आम्हाला तकलीफ व्हायचे, घालायला तकलीफ व्हायचे, वास मारायचा. अख्या घरांना कपडं ना कपडं काहीच नाही, आमच्या जवळ कपाट नाही, काय नाही. कोणत्या घरात बघितलं तर असं वाटतं का आमच्या पण घरात राहिलं असतं तर आम्ही पण कपडे वगैरे ठेवले असते, असं आमचं मन बोल. देवाला सांगता का तुम्ही काय आम्हाला द्याल ना, तुम्ही एक हाती द्याल ना, तुम्ही दोन. भारत आपल्यासाठी मग कपाट आलाय. दीदी आपल्याला कपाटा घेऊन आले आपल्यासाठी. मेरे सोने से जीवन में एक रंग खिल गया, जो सुख कभी सोचा ना था वो आज मिल गया. आणि के जय श्री इकडे आपल्याकडे कपाट आलंय बघा. अब सब कुछ संभालेगा, टूटी छत के नीचे भी मेरा हर सपना सजेगा. तुमचे आम्ही खूप आभार मानतो, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय. आमची इच्छा होती, आम्हाला घेता नाही आलं, पण तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली, एवढा आमचे आभार. थँक्यू गुरुदेव, जय गुरुदेव. मनुभाई आणि रिकाबेन यांनी अमेरिकेवरून आमच्यासाठी कपाट पाठवलं आहे. त्यांचे खूप खूप आभार आणि गुरुजींचे पण खूप खूप आभार. थँक्यू मनुभाई, थँक्यू रिकाबेन.